झी मराठी वाहिनीने काही दिवसांपूर्वीच कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेची घोषणा केली होती। मदर्स डेच्या निमित्ताने मालिकेचा प्रोमो शेअर करत या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ कृष्णाईच्या भूमिकेत झळकणार एवढंच यामध्ये दाखवण्यात आलं होतं। मात्र कृष्णाईच्या व्यतिरिक्त मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार तसेच कृष्णाईला किती लेकी आहेत याचा खुलासा झाला नव्हता। चला तर मग जाणून घेऊयात झी मराठी वाहिनीच्या कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेत कोणत्या अभिनेत्री 3 लेकींच्या भूमिकेत दिसणार आहेत। तसेच ही नवी मालिका किती तारखेपासून कोणत्या वेळेत प्रदर्शित होणार आहे आणि या मालिकेच्या जागी झी मराठी वाहिनीची कोणती लोकप्रिय मालिका बंद होणार आहे पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्यात आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। झी मराठी वाहिनीने कृष्णाईच्या लेकी या मालिकेचा ओरिजिनल प्रोमो जाहीर केला आहे। प्रदर्शित केलेल्या नव्या मालिकेच्या प्रोमोनुसार मालिकेत कृष्णाईला 3 लेकी असणार आहेत। कृष्णाईची मोठी लेक गौरी आहे, जिने वकिलीच्या परीक्षेमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे आणि तिला खऱ्याची लढाई लढण्यासाठी कलेक्टर व्हायचं तिचं स्वप्न आहे। तर कृष्णाईची थोरली लेक शारदा, जी कृष्णाईची सावलीच आहे, अगदी सुगरण जणू। माणसं भूक लागली म्हणून नाही तर तिच्या हातचं चवीचं जेवण जेवण्यासाठी येतात। आणि धाकली लेक मिनी तर अभ्यासात टॉपर आणि मैदानात फायटर। अशा प्रकारे कृष्णाईच्या 3 लेकी तिच्या ताकद आहेत। पण 4 लोक बोलतात की बापाने टाकलेल्या पोरींचं भविष्य तर मातीतच मिळणार, पण कृष्णाई म्हणते असं तुम्हाला वाटते, पण माझ्या 3ही लेकी ताटमानीने त्यांचं भविष्य घडवणार। अशा प्रकारे लेकींच्या सुखात तिला सुख लाभतं। एका आईला आणि काय हवं असतं। आता पाहूयात मालिकेत कोणकोणत्या अभिनेत्री कृष्णाईच्या लेकींच्या भूमिकेत झळकणार आहेत। तर कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेत कृष्णाईची मुख्य भूमिका अभिनेत्री निवेदिता सराफ या साकारणार आहेत। तर कृष्णाईच्या छोट्या लेकीच्या म्हणजेच मिनीच्या भूमिकेत अभिनेत्री नारायणी वारने ही अभिनेत्री झळकणार आहे। नारायणीने यापूर्वी NTV या हिंदी वाहिनीच्या एक महानायक या मालिकेत रमाईच्या भूमिकेत झळकली होती। तसेच नारायणीने स्टार प्रवाह वाहिनीच्याच आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत शमिका ही भूमिका साकारली होती। तसेच आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेमध्येच अभिनेत्री निवेदिता सराफ या देखील मुख्य भूमिकेत होत्या। आणि पुन्हा एकदा नारायणी आणि निवेदिता सराफ या दोन्ही अभिनेत्री पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत। तसेच नारायणीने गणेश कार्तिकीय या सब टीव्हीच्या हिंदी मालिकेत देखील काम केलं होतं। तर कृष्णाईच्या मोठ्या मुलीच्या भूमिकेत म्हणजेच गौरीच्या भूमिकेत अभिनेत्री ट्विंकल यादव झळकणार आहे। ट्विंकल एक ॲक्टर आणि मॉडेल सुद्धा आहे। तर कृष्णाईच्या थोरल्या लेकीच्या भूमिकेत म्हणजेच शारदाच्या भूमिकेत अभिनेत्री एकदा लबदे झळकणार आहे। एकदाने यापूर्वी स्टार प्रवाह वाहिनीच्या विठू माऊली या लोकप्रिय मालिकेत रुक्मिणीची भूमिका साकारली होती। रुक्मिणीच्या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली। या मालिकेतूनच तिला एक नवी ओळख मिळाली। त्यानंतर तिने कलर्स मराठी वाहिनीच्या कस्तुरी या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती। मात्र ही मालिका फारशी काही चालली नाही। दरम्यान एकदा आता पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर कृष्णाईच्या लेकी या मालिकेतून मुख्य भूमिका साकारणार आहे। दरम्यान कृष्णाईच्या लेकी ही नवी मालिका 15 जून पासून दररोज सायंकाळी 7 वाजता प्रदर्शित होणार आहे। मात्र झी मराठी वाहिनीवर सध्या शुभ श्रावणी ही मालिका सायंकाळी 6:30 ते 7:15 या वेळेत म्हणजेच पाऊण तास प्रदर्शित होत आहे। त्यामुळे शुभ श्रावणी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे। दरम्यान शुभ श्रावणी ही मालिका बंद होणार नसून शुभ श्रावणी ही मालिका 15 जून पासून सायंकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होऊ शकते। शुभ श्रावणी ही मालिका नुकतीच जानेवारी महिन्यापासून सुरू झाली आहे। मात्र या मालिकेला प्रेक्षकांचा तितकासा काही प्रतिसाद मिळाला नाही। नवरी मिळे हिटलरला फेम अभिनेत्री वल्लरी विराज ही दमदार अभिनेत्री आणि तगडी स्टारकास्ट असून सुद्धा प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली। त्यामुळे मालिकेला चांगला TRP मिळाला नाही। मालिकेला TRP चांगला मिळाला नसला तरी देखील मालिकेचे कथानक अजूनही बाकी आहे। त्यामुळे इतक्यात ही मालिका संपवली जाणार नाही। ही मालिका सायंकाळी 6:30 वाजता केवळ अर्धा तासच प्रदर्शित केली जाईल। दरम्यान 15 जून पासून इतर मालिकांच्या वेळांमध्ये देखील खूप मोठे बदल होतील, कारण झी मराठी वाहिनीच्या बऱ्याच मालिका या पाऊण तास प्रदर्शित होत आहेत। विण दोघांतली ही तुटे नाही मालिका 7:15 ते रात्री 8 पर्यंत प्रदर्शित होते। त्यामुळे विण दोघांतली ही तुटे नाही मालिका देखील 15 जून पासून सायंकाळी 7:30 वाजता अर्धा तासच प्रदर्शित होऊ शकते। दरम्यान कृष्णाईच्या लेकी ही मालिका तमिळ मालिका राधाम्मा कुथरू या मालिकेचा रिमेक आहे। तसेच सध्या झी टीव्ही या हिंदी वाहिनीवर गंगा माई की बेटिया या नावाने देखील ही मालिका सध्या सुरू आहे। दरम्यान कृष्णाईच्या लेकी ही मालिका रिमेक असली तरी देखील मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे। दरम्यान कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? ही नवी मालिका तुम्ही पाहणार का? या मालिकेची कॉन्सेप्ट तुम्हाला आवडली का? तसेच या नव्या मालिकेच्या जागी झी मराठी वाहिनीची
कोणती मालिका बंद व्हायला हवी होती आणि कृष्णाईच्या लेकींच्या भूमिकेत या 3 अभिनेत्रींना पाहायला तुम्हाला आवडेल का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.